पुण्यातले मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आलेलं आहे आणि याचा दुरुपयोग करण्याची धमकी दिली गेली आहे। तसंच मोरे यांनी लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावेत, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू अशी धमकी देखील खंडणीखोरांनी दिली आहे। 30 लाख रुपये न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी मिळाल्यानंतर वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसात धाव घेतली। या धमकीनंतर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला असून अज्ञात व्यक्तींचा शोध घेतला जातोय। गेल्या 1 महिन्यापासून माझा मुलगा रुपेश याला त्याच्या फोन कॉल्सवरती फोन येतात, शिवाय व्हॉट्सअपवरती चॅटिंग केलं जातं आणि त्याचं एक बोगस लग्नाचं सर्टिफिकेट तयार करून त्याच्याकडे 30 लाख रुपयाची खंडणी मागितली जाते। मागच्या महिन्यात 7 तारखेपासून हा सगळा प्रकार चालू झाला आणि त्याच्यानंतर साधारण आम्ही लगेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये एक अर्ज पण दिला होता। यानंतरची बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या शाखेवरनं शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आलेले होते। यावरून खासदार संजय राऊतांनी शिवसेनेवर टीका केली आहे। सरकारकडून सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर सुरू असून आम्हाला घाबरल्यामुळे शिवसैनिकांच्या विरोधात पोलीस कारवाई करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। तसंच भाजपकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा वापर होतोय हे सांगताना शिंदेंचं अस्तित्व केवळ ठाण्यापुरतंच मर्यादित असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। ठाण्यामध्येच चाललंय काही ठिकाणी हे, कारण या गटाचं अस्तित्व ठाण्यापुरतंच आहे। काही ज्या पद्धतीनं पोलिसांचा सत्तेचा गैरवापर सुरू आहे, दादागिरी केली जाते, हे काय स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्याचं काम नाही। मर्द असाल तर समोर या, पोलिसांच्या आडून हल्ले करू नका असं मी म्हणेन। जे चाललंय ते थांबवा। सत्ता आज आहे, उद्या नाही। भारतीय जनता पक्ष तुमचा जो वापर करते आहे हे तुम्हाला भविष्यात कळेल तुम्ही किती मोठी चूक केली आहे। शिवसैनिकांवरती हल्ले करून तुम्ही शाखा ताब्यात घेत असाल पोलिसांचा वापर करून, तर ते मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला सादर करणार आहेत। ते कोणत्या नवीन घोषणा करणार याबाबत राज्यातल्या प्रत्येकाला कमालीची उत्सुकता आहे। अर्थमंत्री म्हणून फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे, त्यामुळे ते राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। उद्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पाला लोकाभिमुख चेहरा देण्याच्या उद्देशाने फडणवीसांनी राज्यातल्या जनतेच्या सूचना मागवलेल्या होत्या आणि योग्य सूचनांचा या अर्थसंकल्पात समावेश केला जाण्याची शक्यता आहे। रंगोत्सवाच्या माध्यमातून एकमेकाच्या रंगामध्ये रंगवतो आणि हे जग सप्तरंगी आहे हे देखील आपण या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो। त्यामुळे निश्चितपणे जसे होळीचे विविध रंग आहेत तसे आमच्या बजेटचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळेल।